हाताने टाळी मुखाने नाम छान घरामध्ये घोष होऊन जाऊ द्या। बोला पुंडलिक वरदे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्ड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता। सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। माधुर्य रसकल्लोळां शिवशैक्तेकरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नंदिनी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। सगळ्यात सुरुवातीला एक सांगते बरं का, आता ना प्रार्थना बोलत असताना तुम्ही ट्राय करत चला की जी काही प्रार्थना बोलतो आहोत ती मोठ्याने बोलाल आणि त्याचा उद्घोष घरामध्ये सोडा। ते घर वेगळं आणि हे घर वेगळं। जेव्हा आपण थोडं जोरात बोलतो ना तेव्हा ह्या घरामध्ये सुद्धा, ह्या देहरूपी घरामध्ये सुद्धा त्याचा उद्घोष झाला पाहिजे। बघा, एकदा करून बघा। मोठ्याने बोललं ना की त्या कंपनांनी आपला मनातले विचार तर शुद्ध व्हायला लागतातच, पण मी असं म्हणणार नाही की शरीरातली अशुद्धी निघून जाते, पण एवढं नक्की होतं की आपल्या मनाबरोबरच पूर्ण देहाची एक वातावरण निर्मिती होते की आता आपल्याला काहीतरी छान चिंतन करायला बसायचं आहे। ही वातावरण निर्मिती महत्वाची आहे। एकदा गेल्या वेळेस पण सांगितलं, मोर आले की आभाळ भरलं की मोर येणार, मग पाऊस येणारच। अगदी त्याप्रमाणेच आहे हे। तर जसं मी प्रॉमिस केलं ग्रुपवरती, जसं गोष्टीची अनाउन्समेंट झाली ना की लोक बरोबर यायला लागतात, तर आजच्या गोष्टीमध्ये ना कदाचित ही गोष्ट तुम्ही यापूर्वी ऐकली असेल, जुने कीर्तनकार सांगायचे, पण तरी सुद्धा आपण ऐकूया ना। काय, जेविले तेची जेवावे अन्न आणि घेतले तेची घ्यावे जीवन। म्हणजे जे पाणी रोज घेतो तेच घ्यावं। मेथीची भाजी पहिल्यांदा खातो का कोणी आपण? नाही ना।
खूप आधीपासून मेथीची भाजी खातो, परी खाणारच आपण या आठवड्यात, कधी ना कधीतरी खाणार या महिन्यामध्ये. अगदी त्याप्रमाणे ती गोष्ट सुद्धा ऐका. गोष्ट अशी आहे की अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर अकबर त्याच्या दरबारामध्ये एकदा म्हणतो की काय हे तुमचे हिंदू लोक, काय हा हिंदू धर्म, याच्यामधले सगळे देव सारखे सारखे येतात, सारखे सारखे, कधी कृष्ण बनून येतात, कधी राम बनून येतात, कधी परशुराम बनून येतात, कधी वराह अवतार होतो, कधी हा अवतार, त्या अवतार, या अवतार, हे संतांना सगळे तुम्ही अवतार म्हणता, म्हणजे तुमच्या देवांना काही कामधंदे वगैरे नाही आहेत का, तुमचे देव सारखेच येत असतात. तर बिरबल त्यावेळेस काहीच उत्तर देत नाही. संपूर्ण सभेमध्ये शांतता पसरते. पण आपले बिरबल म्हणजे एकदम हुशार, त्यांना आवडत नाही की त्यांच्या धर्माबद्दल असं बोललं जातंय. आता अकबराला उत्तर तर द्यायचंय खरं, म्हणून बिरबल काय करतो, तशा पद्धतीची अरेंजमेंट करतो. आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण नौका विहाराला जातात, छानपैकी यमुनेच्या डोहामध्ये नौका विहाराला जातात. आणि तिथे बिरबलाच्या सांगण्यानुसार शिपायांनी काय केलेलं असतं, बिरबलाचा जो मुलगा असतो त्याच्याच आकाराचा एक पुतळा बनवून घेतलेला असतो. आणि छान नौका विहार करत करत नदीच्या मध्यभागी जेव्हा नाव येते त्यावेळेस नावेमध्ये असा अकबर बसलेला असतो, त्याची पत्नी बसलेली असते आणि त्याचा मुलगा वगैरे बिरबल सुद्धा असतो, सगळेजण असतात नावेमध्ये. आणि आता बिरबल काय करतो, लपवून ठेवलेला तो जो मुलाच्या आकाराचा पुतळा असतो तो उचलतो आणि तो पुतळा असा त्या नौकेच्या त्या काठावरून, त्या लाकडी काठावरून असा तो ढकलतो आणि अकबराला असं काही वातावरण निर्मिती करतो की अरे अरे पडला पडला, तुमचा मुलगा पडला. आता अकबर काय करतो, इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, डायरेक्ट तो त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारतो, का त्याचा मुलगा पडला म्हणून. आणि पडल्यानंतर मग वरतून बिरबल हसायला लागतो, हा 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 खाविंद आपने तो पाणी में छलांग लगाई. आता अकबर खालून रागाने बघतोय की काय झालं नक्की. तो बघतो तर हातामध्ये त्याच्या जे लागतं तो पुतळा असतो, त्याचा मुलगा नसतो. वर बघतो तो वरती नौकेमध्ये मुलगा एकदम आरामात बसलेला आहे. बिरबल तिथून हसतो आहे, अकबर रागावतो आणि वरती त्याला सैनिक सगळे ओढून वरती घेतात. अकबर नौकेमध्ये येतो आणि तो बिरबलाला म्हणतो की क्या हुआ, तुम हसे क्यों, और ये क्या परेशानी है, ऐसा क्यों किया तुमने, ये पुतला नीचे क्यों गिराया, और ये क्या सब चल रहा है, ये ढोंग, ये तमाशा क्या चल रहा है. त्यावेळेस बिरबल म्हणतो की क्षमा असावी महाराज, क्षमा असावी. आत्ता नौकेमध्ये तुमच्या आजूबाजूला, तुमच्या संरक्षणासाठी एवढ्या नौका आजूबाजूला उपस्थित आहेत, त्याच्यामध्ये तुमचे सैनिक बसलेले आहेत. पण या नौकेमधून ज्या वेळेस तो पुतळा खाली पडला आणि ज्या वेळेस मी तुम्हाला म्हटलो की तुमचा मुलगा खाली पडला, त्यावेळेस तुम्ही असे नाही म्हटलात की हे सैनिका इकडे ये, त्या मुलाला बघ, अरे या सगळ्यांनी इकडे या, त्याला बघा, असं नाही म्हणलात तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये छलांग लावली, तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारली, तुम्ही इकडे बघितलं नाही, तुम्ही तिकडे बघितलं नाही. अगदी त्याप्रमाणे आमचा भगवंत ज्या वेळेस त्याचे भक्त दुःखात असतात, संकटात असतात आणि ज्या वेळेस त्याला मनापासून हाक मारतात ना, त्यावेळेस आमचा भगवंत इकडे बघत नाही, तिकडे बघत नाही, त्याच्या सेवकांना धाडत नाही, मी गरुडाला पाठवू का, मी नागाला पाठवू का आणि मी ह्याला पाठवू का, असं नाही म्हणत. आमचा भगवंत स्वतः पळत येतो आणि म्हणून आमचा भगवंत वेगवेगळ्या रूपाने अवतार घेत असतो. असा आमचा भगवंत आहे. अकबराला कळून चुकतं की खरं आहे ही गोष्ट, अवतार घेणं ह्या गोष्टी सगळ्या प्रेमाच्या आहेत. आणि मग हे सांगायला नको की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेको अवतार आहेत भगवंताचे. त्या अवताराचं कारण काय आहे ते कारण या श्लोकांमध्ये, आजचा आपला गीतेचा अध्याय क्रमांक 4 आणि त्याच्यातले आजचे जे श्लोक आहेत 5 पासून पुढचे, त्या श्लोकांमध्ये जेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणतो आहे की अर्जुन म्हणतोय की हे काय भगवंता तू म्हणतोयस की हे ज्ञान तू सूर्याला सांगितलं, मग सूर्याने मनुला सांगितलं, त्याच्यापासून हे ज्ञान चालत आलं, असं काय तू सांगतोयस, आपण तर आत्ताच जन्माला आलो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की अर्जुना असं नाहीये, तुला माहित नाहीये, ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती जिथे जिथे माझ्या भक्तांवरती संकट आलं आणि जिथे जिथे धर्माला ग्लानी आली ना, जिथे जिथे धर्म लोप पावताना दिसला, तिथे तिथे मी जन्म घेतलेला आहे अर्जुना. आणि माझ्या बरोबरच माझ्या भक्तांनी जन्म घेतला, कारण त्या भक्तांसाठीच मला यावं लागतं.
त्या भक्तांसाठी मला यावं लागतं, म्हणून आधी भक्त आणि त्यांच्या मागून मी. तुकाराम महाराज म्हणतात, आलास या आकारा आमुची या चाळा, आणि तुका म्हणे भिडा भक्ताची या. हे देवा, तू कोणासाठी येतोस? तुला वाटतं तू दुसऱ्या कोणासाठी येतोस? आमच्यामध्ये ती ताकद आहे, भक्तांमध्ये ती ताकद आहे. भगवंता, तुला या धरणी तलावरती अवतार घेण्यासाठी आम्ही तुला भाग पाडतो, असं तुकाराम महाराज छातीटोकपणे म्हणतात. खूप सुंदर अभंग आहे. तर त्याच गीतेच्या श्लोकांवरती आज आपण चिंतन करणार आहोत. श्रोते हो, गीतेमध्ये संपूर्ण जरी 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून गीतेमध्ये कर्मयोगच सांगण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे भगवंत सांगतायत कर्मयोग, आणि त्यांच्या माध्यमातून आपले ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वेळ मिळेल तसा कर्मयोग सांगत आहेत. तर आजच्या आपण श्लोकांना सुरुवात करूया. खूप सुंदर श्लोक आहेत, खूप प्रसिद्ध श्लोक आहे हा, यदा यदा ही धर्मस्य. आज त्याच्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या, मनपूर्वक श्लोक वाचा, कारण आपलं कार्य कुठलं आहे हे महत्वाचं नाहीये, ते आपण कसं करतोय हे महत्वाचं आहे. साधी गृहिणी ज्यावेळेस वर्णाला फोडणी घालते ना, ती सुद्धा जेव्हा ती मनाने घालते ना, तेव्हा त्याच्यामध्ये खरी चव उतरते. ही गोष्ट सगळ्यांना नक्कीच ॲग्री असेल. जोपर्यंत त्याच्यामध्ये मन नसताना तोपर्यंत काहीच होणं शक्य नाही. आपण आतापर्यंतचा जो काही परमार्थ केला, जे काही आपण अध्यात्म केलं ना, त्याच्यामध्ये किती राम होता नव्हता ते तुमचं माझं आपलं सगळ्यांना मनातल्या मनात माहिती. पण ज्या क्षणी आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते ना, आपण ही गोष्ट सिरियसली केली पाहिजे. त्या क्षणी सगळ्यांनी सिरियस होणं गरजेचं आहे आणि गांभीर्याने त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. मी म्हणणार नाही सिरियसली अगदी, पण सिन्सिअरली बघा. हसत खेळत आपण हे गीतेचं बघूया. आणि हे मी सतत का सांगत असते, कारण ना लोकांना एक उगाचच वाटत असतं की आपण गीता श्रवण करतो, उगाचच वाटत असतं की आम्ही कीर्तनाला जातो, उगाचच वाटतं आम्ही हजारोंच्या पावत्या फाडतो. हेच इथे भगवंत सांगतोय. धर्माला ग्लानी आली की मी येतो. आता बघा नक्की काय नक्की भगवंत म्हणतोय. सगळे विषय ना असे जुडलेले आहेत. आपल्याला वाटतं की हे सोपं आहे किंवा हे अवघड आहे. अध्यात्म एखाद्याला वाटतं खूप सोपं आहे, जो लाईटली घेतो त्याला वाटतं खूप सोपं आहे, आणि एखाद्याला वाटतं की हे खूप अवघड आहे, हे नाही जमणार आहे. एवढे वर्ष आम्ही देवपूजा करतोय पण आमच्यासाठी नाही कधी भगवंत धावून आला, आमच्या समोर कधी भगवंत धावून नाही आला, असं एखाद्याला वाटू शकतं की हे अवघड आहे. तर तसं नाहीये. एकदम एक्झॅक्ट ना मेख जमावी लागते. बरोबर आहे ना ज्योतिताई? ते तेल तापणं आणि त्याच्यामध्ये ती मोहरी पडणं आणि त्या मोहरीला तडकन तडका लागणं, काही मोहऱ्या फुटणं, त्याच्यानंतर मिरची, त्याच्यानंतर तो कढीपत्ता परफेक्ट गेला पाहिजे. आणि जे काही लसूण वगैरे तुम्हाला काही घालायचं असेल तो, पण ते टायमिंग परफेक्ट आहे. पण थंड तेलामध्ये तुम्ही हे सगळं घाला, काहीच चव नाही. अगदी त्याप्रमाणे थंड भावनेने तुम्ही कितीही अध्यात्म करा, त्याला काहीही अर्थ नाही. भावना जमून आली पाहिजे. भावना, बुद्धी, परिस्थिती, कर्म, प्रारब्ध या सगळ्या गोष्टींचं एकदम एक्झॅक्ट कॉम्बिनेशन झालं पाहिजे. त्यावेळेस भगवंत तुमच्या आणि आमच्या आयुष्यात येतो. आणि नुसता येतच नाही, तो आलाय हे आपल्याला कळतं. आपल्याच मध्ये असलेल्या भगवंताची आपल्याला जाणीव होते. इतकं सुंदर आहे. त्याच्यामुळे ना डटे राहा. माझ्याच तोंडातून निघणारी वाक्य तुमच्यासाठी घ्या किंवा माझ्यासाठी घ्या, एखादं वाक्य जमून असं मनाला लागतं ना, एखादंच लागेल पण त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. एखादाच घाव पडेल पण तो घाव 2 तुकडे करल्याशिवाय थांबणार नाही. अगदी त्याप्रमाणे एखादंच वाक्य तुमचं आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलणारं ठरेल. लक्षात घ्या. आजचा आहे श्लोक क्रमांक 5. भगवंत म्हणतायत, श्री भगवान उवाच, बहुनी मे व्यतीतानी, बहुनी हू दुसरा आहे, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, जन्मानी तव चार्जुन, चार्जर नाही बरं का, चार्जुन नाही तर तुम्हाला चार्जर आठवायचा फोनचा. तान्य ह वरचा जो अनुस्वार आहे त्याच्या पुढे व आहे, म्हणून आपण त्याचा उच्चार हलंत व करायचा आहे, पाय मोडलेला व. तान्यहं वेद सर्वाणी न त्वं, आता पुढे परत व आहे, न त्वं वेत्थ परंतप, न त्वं वेत्थ परंतप. कसं उच्चारण करणार याचा नीट ऐका बरं का. श्री भगवान उवाच, बहुने मे व्यतीतानी, व्यतीतानी आपोआप बोलला जातो दीर्घ, जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही. ती दुसरा जेव्हा दीर्घ होतो ना तेव्हा उच्चार नेहमी वाढतो, थोडासा वाढवायचा असतो. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. ओके,
वेत्थ आहे, वेत्त नाहीये, वेत्थ, तला थ जोडलेला आहे. आता माझ्या मागून बोला. श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न तं वेत्थ परन्तप. तान्यहं वेद सर्वाणि न तं वेत्थ परन्तप. व्हेरी गुड. मी अशी अपेक्षा करते की सगळेजण आपापल्या ठिकाणी बोलतायत श्लोक, बरं का. दुसऱ्यांसाठी नाही, आपण स्वतःसाठी करतोय, त्याच्यामुळे हे आपण जिथे असाल तिथे श्लोक बोला, अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बोलूया दुसरं चरण. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. व्हेरी गुड. परंतप, परंतप. आता याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा, हे परंतपा म्हणजे अर्थात शत्रू तापना अर्जुना, माझे तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत, ते सर्व तुला माहित नाहीत, पण ते मला माहित आहे. भगवंत म्हणतोय बरं का अर्जुनाला. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतोय बघा. अजोपी, अजोपी, अजोपी तो अवग्रह आहे, तो अवग्रह आहे म्हणून थोडा उच्चार वाढवायचा आहे. अजोपी सन्नव्य, सन्नव्य यात्मा, अजोपी सन्य, सन्नव्य, अजोपी सन्नव्य यात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. ओके. व्हेरी गुड. पुन्हा एकदा मी बोलून दाखवते. अजोपी सन्नव्ययात, वरती जे लाल अक्षरात लिहिले ते वाचा. अजोपी सन्य, अजोपी सन्नव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन्. वेगळं वेगळं करून लिहिलंय. पुढचं चरण पण वाचून दाखवते. प्रकृतीम, प्रकृतीचा विसर्ग जो आहे तो म बोलायचा आहे. प्रकृतीम स्वामधिष्ठाय, आता खालचं वाचा. संभवात, संभवाम्यात्ममायया, संभवाम्यात्ममायया, संभवाम्यात्ममायया. व्हेरी गुड गणेश दादा, व्हेरी गुड. बाकी सगळ्यांनी सुद्धा माझ्या मागून बोलायचं आहे. तो शब्द जरा प्रॅक्टिस करा. संभवाम्यात्म, संभवाम्यात्म मायया. ठीक आहे. पूर्ण श्लोक बोलूया आपण, एक एक चरण बोला मागून. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. बोला. प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. व्हेरी गुड. तुमच्या सुद्धा जी प्रत असेल ना गीतेची किंवा ज्ञानेश्वरची, ज्याच्यामधून तुम्ही बोलताय त्याच्या खाली वर असं लिहून घ्या, सोपं जाईल. याचा अर्थ असा आहे की मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायेने प्रकट होत असतो. भगवंत म्हणतोय की मी जन्मरहित आहे, ना माझा जन्म आहे ना माझा मृत्यू आहे. मी अविनाशी आहे. बघा ना, जगातली चेतना कशी आहे, सतत प्रवाहित आहे. चेतना कधीच विच्छिन्न होत नाही, कधीच थांबत नाही, कधीच ती ब्रेकडाऊन होत नाही. चेतना सदैव या जगामधून प्रवाहित होत आहे. किंवा असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण जग हे चेतनेनेच भरलेलं आहे. आपणच देह धारण करून येतो, ती चेतना आपल्यामधून प्रवाहित व्हायला लागते आणि ते शरीर चालायला लागतं. ज्याप्रमाणे
हा दृष्टांत तर प्रत्येक जण देतोय. जेव्हापासून तो विजेचा शोध लागलेला आहे ना, तेव्हापासून हा दृष्टांत सगळे आध्यात्मिक लोक देत असतात. काय हा दृष्टांत? खूप ऐकला असं वाटत असेल, पण अत्यंत महत्वाचं आहे. चिंतन करून बघा फक्त. ही लाईट, हा पंखा, हे सगळे काय आहेत? वेगवेगळे, ही सगळी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे ज्याप्रमाणे वेगवेगळी शरीर, त्याप्रमाणे हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट. हे इन्स्ट्रुमेंट कधी त्यांना अर्थ प्राप्त होतो? जेव्हा त्याच्यामधून वीज म्हणजे एनर्जी प्रवाहित होते, त्यावेळेस त्यांना अर्थ प्राप्त होतो. श्रोते हो, भाविक हो, अगदी त्याप्रमाणे हे जे शरीर आहे, याच्यामधून जेव्हा चेतना प्रवाहित होते, त्यावेळेस या चेतनेला आपण, त्यावेळेस या शरीराला आपण जिवंत शरीर असं म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या डोक्यामध्ये एक छोटासा किडा सोडते. ऐका बरं का, सगळेजण आहात ना माझ्या बरोबर? यस ऑर नो? ओके. एक किडा तुमच्या डोक्यात सोडते, नक्की ऐका. आत्ताच्या विज्ञानाच्या मदतीने काय झालेलं आहे बरं का, माणसांचं हृदय सुद्धा ट्रान्सप्लांट करतात. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी होतात. म्हणजे एका माणसाचं हृदय दुसऱ्या माणसाला लावलं जातं. अनेको चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात आणि ते होतं. मेडिकली ते शक्य आहे. बघा बरं का, एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये जर हार्ट अटॅक आला तर काय होतं? चेतना प्रवाहित होणं बंद होतं. एकदा का शरीरातून चेतनेचा प्रवाह थांबला की मनुष्य आपण मृत झाला असं घोषित करतो. पण आत्ताच्या काळामध्ये जर हार्ट अटॅक ह्या अलर्ट नंतर जर आपल्याला कळलं की त्याचा हार्ट, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यामध्ये सर्जरी करतात. आर्टरीज, वेन्स जोडून वगैरे सर्जरी करतात, बायपास करतात, त्या गोष्टी होतात. पण त्याच्याही पलीकडचा जर रोग असेल तर हार्ट ट्रान्सप्लांट करतात. एवढंच कशाला? आत्ताच्या विज्ञानाच्या मदतीने लोक, एखादा जर माणूस गेला ना, अशा अनेको केसेस मित्रमंडळींमधून तुम्हाला ऐकायला मिळाले असतील की अहो, आम्हाला डॉक्टरांना सांगावं लागलं की आता ह्यांना आम्ही ठेवू शकत नाही, मनुष्य कोमामध्ये गेलेला आहे, मनुष्य कोमामध्ये गेलाय, शरीरातून चेतना वाहतीये. भाविक हो, नीट ऐका बरं का, गंमत आहे सगळी तुमच्या आणि माझ्या शरीराची. शरीरातून चेतना वाहतीये, पण कशी वाहतीये? ती चेतना नाहीये. शरीर नुसतं जिवंत आहे, हृदय धडकतंय, पण त्याला संवेदना नाहीये. त्याला संवेदना नाहीये. त्याच्या डोळे उघडेत, त्याला सगळं दिसतंय, पण पुढचा सिग्नल जात नाहीये. काय दिसते तेच कळत नाहीये. त्याचा हात आहे नुसता, त्याच्या धमन्यांमधून रक्त वाहतंय, पण तो जिवंत नाही, त्याच्यामधून हालचाल होऊ शकत नाही. अशा व्यक्तीला म्हणतात आपण कोमामध्ये जाणं. एक शब्द आहे, टर्मिनॉलॉजी आहे की कोमामध्ये तो व्यक्ती निघून जातो. म्हणजे काय असतं? कशा प्रकारची चेतना आहे? जिच्यामध्ये संवेदनाच नाहीये. म्हणजे ही आपल्या शरीरातून चेतना वाहते ना, आपल्याला चिमटा काढला तर आपल्याला जाणीव होणं, आपण डोळे उघडे असतं, मन दुसरीकडे असतं, तरी दृश्य दिसणं. काय आहे संवेदना? नक्की बघा. ही जी संवेदना आहे ना, ही जी चेतना आहे ना, प्रवाहित होते आपल्या सगळ्यांमधून. या चेतनेलाच भगवंत असं म्हणतात. तर भगवंत म्हणतोय, भगवान म्हणतोय, कृष्ण म्हणतोय की हे अर्जुना, सगळ्या प्राणी मात्रांमधून मी प्रवाहित आहे. विचार करा त्या व्यक्तीमध्ये काय नाहीये म्हणून त्याला आपण मृत घोषित करतोय. डॉक्टर म्हणतात की आम्ही व्हेंटिलेटर काढलं ना, आम्ही व्हेंटिलेटर काढलं म्हणजे हृदय धडकवायचं आम्ही बंद केलं, हृदयाची धडकन आम्ही बंद केली ना, तो व्यक्ती पूर्णपणे मृत आहे. ना तो व्यक्ती मृत आहे, ना तो व्यक्ती जिवंत आहे, म्हणजे तो कोमामध्ये आहे. जर आम्ही व्हेंटिलेटर काढलं की आता तो व्यक्ती मृत आहे. काय आहे ते आपल्या शरीरामध्ये? स्वामी माधवनाथ सांगतात, काय आहे ते आपल्या शरीरामध्ये? ऐकताय ना गणेश दादा? आपण डोळे बंद केले की त्या गोष्टीचा शोध घेणं. कोण श्वास घेतय, कोण श्वास सोडतय, किती गंमत आहे. अध्यात्म म्हणजे हेच आहे अध्यात्म, दुसरं काय अध्यात्म नाहीये. असा व्यक्ती नाहीये की ज्याचे सगळे श्लोक पाठ आहेत आणि त्याला कळले कोण श्वास घेत आहे आणि कोण सोडतंय. असे अनेको व्यक्ती तुम्हाला मिळतील की ज्याची गीता पाठ आहे, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्याची गाथा पाठ आहे. अहो, त्याने जगातले सगळे ग्रंथ वाचले, जसा ओशो म्हणतो त्याने जगातले सगळे ग्रंथ वाचले, पण त्याने अजून स्वतः मधला कोण श्वास घेतोय आणि कोण सोडतोय ते अजून बघितला नाहीये. असा जो व्यक्ती बघतो ना, तो व्यक्ती ब्रह्मज्ञानी होतो आणि तो व्यक्ती संत होतो. तुकाराम महाराज का म्हणतात, अनुरेणुया थोकडा तुका आभाळा एवढा, तुका आकाशा एवढा का म्हणतात? याचा गहन अर्थ काय आहे? गहन म्हणजे तरी काय? गूढ आहे, गम्य. कुठे गूढ आणि गम्य? आपल्यामध्ये आहे. आपण म्हणतो हा माझा हात आहे, आपण म्हणतो हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, आपण म्हणतो हे माझं डोकं आहे, माझे डोळे आहेत, माझे कान आहे, माझं नाक आहे. आपण म्हणतो ना, पण आपण म्हणतो का की मी हात आहे?
आपण म्हणतो का की मी डोळे आहे? आपण म्हणतो का की मी पाय आहे? आपण म्हणतो मी डोकं आहे, मी डोकं. आपण असं म्हणतो का? नाही ना. म्हणजे हा मी असणारा आपल्यामध्ये कोणीतरी वेगळं आहे ना. आपण यकृत आहोत, ना आपण हृदय आहोत, ना आपण किडनी आहोत, ना आपण धमन्या आहोत. आपण यातलं काहीही नाही आहोत. आपण या शरीराच्या पलीकडे आहोत. भगवंत म्हणतोय या चराचरामध्ये मी चैतन्य रूपाने, मी संवेदना रूपाने, इन सिंपल इंग्लिश लँग्वेज आय एम द कॉन्शियसनेस. व्हॉट इज अ कॉन्शियसनेस? ती संवेदना मी आहे अर्जुना. आणि तो मी योग मायेने प्रकट होत असतो. व्हॉट इज अ योग माया? व्हॉट इज अ योग माया? जिथे प्रकृती, शरीर म्हणजे प्रकृती, आणि ही भगवंताची चालू आहे ती आजूबाजूला काय आहे? माया चालू आहे. भगवंत कुठल्या रूपाने प्रगट आहे? प्रकृतीच्या आधाराने. प्रकृतीच्या आधाराने, या शरीराच्या आधाराने. मला बाहेर मॉलला फिरायला जायचंय, मॉल एन्जॉय करू शकतो, मूवी एन्जॉय करू शकतो, हे जग ही मी एन्जॉय करू शकतो. हे जगत कोण आहे? भगवंताची माया आहे. प्रकृतीच्या आधाराने मी मायेच्या रूपाने, प्रकृतीच्या आधाराने म्हणजे प्रकृतीला स्वाधीन करून मी योग मायेच्या रूपाने प्रकट होत असतो अर्जुना. पण मी कोण आहे? मी अविनाशी आहे असा भगवंत म्हणतोय. आणि मी कधी कधी प्रकट होतो? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतोय, नीट ऐका. आपल्याला हा श्लोक अनेको रूपाने, अनेको सिरियलच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. सुरुवातीला महाभारत लागायचं, आपण सगळे लहान असताना महाभारत लागायचा, तो हाच श्लोक असायचा. इतका फेमस हा श्लोक आहे. यदा यदा ही धर्मस्य, यदा यदा ही पटकन बोलायचंय, आपण उच्चार चुकायला नको. ही पटकन बोलायचंय का? कारण पहिली वेलांटी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ग्लानिर्भवती, नी पण पटकन बोलायचंय, ती पण पटकन बोलायचंय, कारण पहिली वेलांटी आहे. ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ओके, आतापर्यंत आपण चुकीचं बोलत असू. अतिपरिचयात अवज्ञा. एखादा श्लोक आपण खूप वेळा बोलतो, खूप वेळा ऐकतो, काय पण बडबडतो, चालतं, ठीक आहे, काही हरकत नाही प्रेमाने बडबडायला. पण आता भगवंताने असं तुम्हाला सांगितलंय की या सगळ्यांनी आणि चांगले उच्चार करा, यासाठी आपल्याला इथे बोलवलंय. म्हणून आपण न चुकता बोलूया, ठीक आहे. पुन्हा एकदा दुसरं चरण बोलते. अभ्युत, अभ्युत, त हलंत, त मोडा, त तिकडे अर्धा. अभ्युत्थान मधर्मस्य, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं. ह्याचा उच्चार म करायचा आहे, अनुस्वाराचा उच्चार म करायचा आहे. तदात्मानं सृजाम्यहम्. ओके, माझ्या मागून बोला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. व्हेरी गुड. हे भारत, हे भरतवंशी. इथे अर्जुनाला भगवंत भारत म्हणून हाक मारतोय. हे भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो, असा भगवान श्रीकृष्ण म्हणतोय. पुढचा श्लोक पण घेऊया. काय त्याच्या अवताराचं नियोजन काय आहे, प्रयोजन काय आहे? वाय, व्हॉट इज द आन्सर ऑफ वाय? का घेतोय अवतार भगवंत? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. परित्राणाय साधूनां बोलायचं आपण. परित्राणाय साधूनां, पुढे व आहे ना, म्हणून संस्कृताचा नियम. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. बोला. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ असा आहे की सज्जनांच्या उद्धारासाठी आणि पाप कर्म करणाऱ्यांच्या नाश करण्यासाठी आणि धर्माचा उत्तम प्रकारे त्याची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होत असतो. श्रोते हो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. इथे भगवंताने पहिला शब्द वापरलाय, परित्राणाय साधूनां. साधूंचं संरक्षण करणं हे महत्वाचं आहे.
जे काही अधर्मी आहेत त्यांचा विनाश करणं हे सेकंडरी आहे, दॅट इज अ साइड इफेक्ट. सज्जनांसाठी मी अवतार घेतो. जर त्यांनी रावणासाठी अवतार घेतला असता तर रावणासाठी जर भगवान रामाने जर अवतार घेतला असता तर रावण मोठा झाला असता ना. पण नाही, राम कोणासाठी अवतार घेतात? शबरीसाठी राम अवतार घेत आहेत, राम वालीसाठी अवतार घेत आहेत, राम भरतासाठी अवतार घेत आहेत, राम हनुमंतासाठी अवतार घेत आहेत. राम कोणासाठी? जर रावणासाठी अवतार असता तर रावण मोठा झाला असता ना. तसं नाहीये. परित्राणाय साधूनाम, साधूंचं परित्राण करण्यासाठी, त्यांना संकटातून वाचवण्यासाठी हे अर्जुना मी प्रत्येक वेळेस जन्म घेत असतो. श्रोते हो, इथे एक समजून घ्या गोष्ट. भगवंताचे जे काही 11 अवतार आपण मानतो ना, जे काही दशावतार आणि आता 11वा अवतार वगैरे होईल, सगळं कलिकी अवतार होईल, ते सगळे अवतार जे आपण मानतो ना, त्या अवतारांची अशी गंमत आहे की त्यातले बरेचसे अवतार परित्राणाय साधूनाम आहे, साधूंचं रक्षण करण्यासाठी. मग परशुराम अवतार कोणासाठी आहे? साधूंचं रक्षण करण्यासाठी आहे. जे क्षत्रिय, ज्या क्षत्रियांनी आपल्या धर्माचं पालन केलं नाही, त्या सगळ्या क्षत्रियांना कोणी? परशुरामांनी, भगवंत परशुरामांनी सगळ्यांना मारून टाकलं आणि रक्षण केलं. कोणाचं? जे धर्माचं रक्षण करायचे त्यांचं रक्षण केलं. पण प्रत्येक काळामध्ये त्यांनी धर्म संस्थापना केली असं नाहीये. लक्षात घ्या विषय. वराह अवतार झाले, बाकी सगळे अवतार झाले, जे काही अवतार झाले, त्या कुर्मा अवतार आहे, वराह अवतार आहे, जे अवतार आहेत आपले, त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने धर्म संस्थापनेचं एवढं कार्य नाही केलं जेवढं कार्य भगवंताने राम आणि कृष्ण अवतारामध्ये केलं. लक्षात घ्या. राम आणि कृष्णाला जास्त का मानायचं? कारण कृष्णाने धर्म संस्थापना केली, साधूंना रक्षण दिलं आणि जे काही दुर्जन होते त्यांना मारून काढलं, खोडून काढलं. पण सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे? तो जो धर्म संस्थापित झालाय त्याचं रक्षण करणं महत्वाचं आहे. नीलमताई कीर्तनकार होऊ शकते. कधी होऊ शकते? पहिल्या कीर्तनानंतरच. ह भ प हरिभक्त परायण होणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. टिकवणं अवघड आहे. एखादा मुलगा डॉक्टर होणं सोपं आहे. डिग्री मिळाली सगळ्यांसमोर, छान ती काळी टोपी घातली, काळी टोपी उडवली, सोपं आहे डॉक्टर होणं. पण सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट सक्सेसफुली करून त्यांना जीवनदान देत आयुष्यभर त्या व्रताचं आचरण करणं अवघड आहे, अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे. 1-2 दिवस मस्त मजा गंमत, त्याच्यानंतर महिनाभर सुद्धा गंमत, छान गम्माडी गंमत मज्जा, नवीन घर, सगळ्यांचं छान चाललेलं असतं. पण त्याच्यानंतर पत्नी धर्म निभावणं अत्यंत अवघड आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार वेगळा का? कारण भगवान श्रीकृष्णाला एवढं वेगळं का मानायचं? का आजही परदेशामध्ये कृष्ण 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 बोलत ती गोरी लोक, पांढऱ्या चामडीची लोक सुद्धा इतके वेडे होतात की ते इथे पळत येतात वृंदावनामध्ये. का त्याच्यासाठी वेडं व्हायचं? का वेडं व्हायचं? कारण गीतेसारखं तत्व भगवान श्रीकृष्ण नुसती धर्माची संस्थापनाच नाही करत, तो धर्म काळाच्या ओघामध्ये टिकून राहावा यासाठी 700 श्लोक, यासाठी त्याचे 550 श्लोक भगवान श्रीकृष्ण बोलून दाखवतात. आणि त्याच्या जोरावरती आज 5,500 वर्षांनंतर सुद्धा कलियुगामध्ये धर्म टिकून आहे. याला म्हणतात धर्माची संस्थापना, याला म्हणतात धर्माची संस्थापना. आज दूर जायला नको. वारकरी संप्रदायामध्ये अनेको घराणी पुढे आली, अनेको घराणी आहेत, अनेको काय म्हणतात मठ आहेत, फड आहेत, अनेको फड आहेत. पण त्या फडामधला जो शेवटचा पुरुष असतो ना, जो कोणी पुरुष आहे त्याला मरणापूर्वी काळजी लागून राहते की माझ्या या फडाची परंपरा चालवणार कोण? भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या धर्माची परंपरा चालवणार कोण? अर्जुन आज कन्फ्युज्ड आहे, उद्या पुन्हा कन्फ्युज्ड होईल. दुसरा कोणीतरी उभा राहील अर्जुन, तो कन्फ्युज असेल. आपण पांडवांची परंपरा चालवतो, पण भगवान श्रीकृष्ण आपल्याला म्हणतायत तू पांडव बनून राहू नकोस, तू अर्जुन बनून राहू नकोस, तू धर्मराजही नको बनूस. तू गीता वाचत वाचत एक दिवस तू कृष्ण बनून जा, एक दिवस तू कृष्ण बनून जा. भगवान श्रीकृष्ण धर्म शिकवण्यासाठी हे 550 श्लोकांचं वरदान देतात आणि काळाच्या ओघामध्ये ही धर्म संस्थापना करून ठेवतात. भगवान श्रीकृष्णांनी हे अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, माझ्याही तोंडून ऐकलं असेल की ज्या वेळेस इंद्राची पूजा, ज्या वेळेस गोकुळामध्ये इंद्राची पूजा व्हायची का? कारण त्याच्यामुळे पाऊस पडतो. वरून पावसाची देवता कोण आहे? वरुण देवता कोणाच्या दरबारात आहे? इंद्राच्या दरबारात आहे. म्हणून इंद्राची पूजा ज्या वेळेस करायचे त्यावेळेस कृष्ण उभा राहतो. अजिबात नाही इंद्राची पूजा करायची, या निसर्गामुळे पाऊस पडतो,
या निसर्ग, या गोवर्धन पर्वतामुळे सगळा निसर्ग या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला राहतो, त्याच्यामुळे पाऊस पडतो, त्याच्यामुळे ढग थांबतात आणि इथे पाऊस पडतो. म्हणून त्याची पूजा करायची. क्रांतिकारक विचार, धर्माची संस्थापना. इतके वर्ष आम्ही पूजा करतोय, इतके वर्ष आम्ही पूजा करतोय. गोकुळातले लोक खुश व्हायचे, आम्ही पूजा करतो. भगवंत अधर्म थांबवायला येतो, चुकीचं करताय. गोवर्धनाची पूजा करा, त्याची पूजा तुम्ही केली पाहिजे. कितीतरी अधर्म भगवंताने जेव्हा ते देहात होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अधर्म मोडून काढले. ज्या वेळेस द्रौपदीचं चिरहरण होत होतं, दरबारामध्ये द्रौपदीची वस्त्र हरून काढली होती, त्यावेळेस सगळेजण शांत होते. स्वतः भीष्म पितामह तिथे होते, स्वतः द्रोणाचार्य तिथे होते. एवढे सगळेजण तिथे असताना हिम्मतच कशी होते एखाद्या स्त्रीच्या वस्त्राला हात घालण्याची कोणाची? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण युद्धावरती होते. शाल्व नावाच्या राजाच्या विरुद्ध जे युद्ध चाललं होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिथे व्यस्त होते. भगवान श्रीकृष्ण तिथे व्यस्त आणि इथे पांडव द्यूत खेळायला जातात, द्रौपदीला हरतात, तिचं वस्त्र हरण करून सगळे पांडव वनवासात जातात. एवढा सगळा गोंधळ घालून त्यानंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा वनामध्ये पांडवांना भेटायला जातात तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काय केलं हे तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? त्यावेळेस ते अर्जुनाला म्हणतात, भीमाला म्हणतात की तुम्ही एवढे शक्तिशाली आहात, तुमच्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला का नाही? ते दोघंही म्हणतात, धर्मराजाने आमचे हात बांधले होते, त्यांनी आम्हाला अनुमती दिली नाही, त्यांनी आम्हाला आज्ञा दिली नाही. तू असतास आमच्या जागी तर काय केलं असतं? भगवान श्रीकृष्ण म्हणले, तो क्षण असा होता की ज्या क्षणी आज्ञेची गरजच नाहीये, मी त्या क्षणी माझ्या सुदर्शनाने मी संपूर्ण दरबारातल्या लोकांचा शिरच्छेद केला असता. त्या क्षणी आज्ञेची गरज नाहीये. आजही जे स्तोम माजलेला आहे ना, आजही स्तोम माजले, हा काय बोलतो, तो काय बोलतो, कोणामध्ये बोलायची हिंमतच नाहीये. श्रोते हो, माझा स्वतःचा अनुभव, एका कीर्तनामध्ये मी अशाच पद्धतीने तुफान गर्जना करत, जे काही नवरात्रीचा उत्सव होता, लोकांनी मूर्खासारख्या परंपरा पाळलेल्या होत्या. मला अजिबात पटलं नाही. मी कीर्तनातून बोलली, त्या लोकांनी मला बोलवलं नाही परत, पण त्यातले जे काही चांगली लोक होती त्यांनी मला नंतर येऊन सांगितलं की ताई तुम्ही बोललात ना ते बरोबर केलं. हे बोलण्याची कोणीतरी गरज आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यातले एक 4 तरुण आजही संपर्कात आहेत आणि ते म्हणतात, ताई तुम्ही बोललात ते बरोबर आहे. कोणीतरी बोललं पाहिजे ना ते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यावेळेस आज्ञेची गरज नाहीये. मी कशाला आज्ञेची वाट बघू? एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण होतंय, मी रस्त्याने चाललीये आणि जर कुठेतरी अन्याय होतोय, मी जॉबच्या ठिकाणी आहे, मी ऑफिसच्या ठिकाणी आहे, घरामध्ये आहे, कुठेतरी अन्याय होतोय, मी काय गुरु आज्ञेची वाट बघणार का? गुरु आज्ञा कसली? गुरूंनी तुला दिलेले संस्कार चांगले, त्या क्षणी तुला ती स्फूर्ती मिळणं की ही गोष्ट चुकीची आहे, त्या क्षणी बुद्धीचं वरदान हीच गुरु आज्ञा आहे. आणि ती गुरु आज्ञा आपण शिरसावंद्य धरून ती कृती केली पाहिजे. आता या क्षणी अनेको धर्म आहेत या जगामध्ये, ते म्हणतात लोकसंख्या वाढवा म्हणतात ना, लोकसंख्या वाढवा. हिंदूंमध्ये सुद्धा काही मूर्ख आहेत जे म्हणतात हिंदूंची लोकसंख्या वाढवा, लोकसंख्या वाढली पाहिजे. मला एक सांगा श्रोते हो, कौरव 100 होते की पांडव 100 होते? कौरव 100 होते ना. पांडव किती होते? 5. एक बुद्धिवान मनुष्य, एक नीतिमत्ता असलेला मनुष्य लाखो लोकांना भारी असतो. स्वामी विवेकानंद संपूर्ण परदेशावरती स्वतःची छाप सोडून येतात, हिंदू धर्माचा प्रचार करून येतात. आपल्याला हजारोंनी लाखोंनी मूर्खांची गरज नाहीये. आपल्याला कमी पण सुज्ञ आणि व्यवस्थित धर्म पालन करणाऱ्यांची गरज आहे. भगवंत धर्म संस्थापना करतात. गीता आजही उभी राहून ग्वाही देते, धर्म 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 काय आहे? धर्म काय आहे? साधू जे आचरण करतात तो धर्म आहे. तो धर्म आहे. मग त्याच्यामध्ये टिळा येत नाही, त्याच्यामध्ये वस्त्र कुठल्या पद्धतीची येत नाहीत, काहीही येत नाहीत. आता सुद्धा अधर्मच माजलेला आहे. कीर्तनकारांनी उभं राहावं, पांढरी साडी घालूनच उभं राहावं का? मूर्खा, कोणी लिहून ठेवलंय पांढरी साडी घालायचा नियम? नाही ना. पांढरी साडी महत्वाची नाही, पांढरं मन महत्वाचं आहे तुझं, ते शुद्ध असणं महत्वाचं आहे. हा, मग कीर्तनकारांनी असाच पदर घेतला पाहिजे, नाही घेतला पदर, काय फरक पडतो? भेद माझ्या नजरेत नाही, भेद तुझ्या नजरेतला काढता आला पाहिजे मला. एखादी नग्न स्त्री सुद्धा आई वाटू शकते जर तिच्या डोळ्यामध्ये तसं मातृत्व असेल, आणि एखादी पूर्ण कपडे घातलेली स्त्री सुद्धा मादक आणि घाणेरडी वाटू शकते जर तिच्या डोळ्यामध्ये तशा वासना असतील तर.
तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कसे आहात याच्यावरती धर्म अवलंबून नाहीये. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कसा येतो मी? जे साधू धर्माचं आचरण करतात त्यांचं मी रक्षण करतो. का रक्षण करतो? कारण श्रोते हो, लिहून घ्या, लक्षात ठेवा. आज तुम्हाला ताई दिसते, काही दिवसांनी दिसणार नाहीये. लोक ना अशा लोकांना ना नोचून 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 खातात. तू चांगला वागतोस ना, तू खरं सांगतोस ना, आम्ही तुला जगून देणार नाही. अशा लोकांच्या विरुद्ध लोकांची फळी उभी राहिलेली असते. का सांगू? कारण त्यांचा धंदा सगळा त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर अवलंबून असतो. उद्या त्यांनी पांढरे कपडे घातले नाहीत ना, त्यांना कोणी कीर्तनकार म्हणणार नाहीये. कोणी नाही म्हणणार आहे कीर्तनकार, त्यांचा धंदा बुडणार आहे. मग ते माझ्यासारख्यांना काय करणार? असे नोचून 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 खाणार. ही बाई बोलते ना, हिला चांगला कमीपणा दाखवा, हिला कमीपणा दाखवा. मग परित्राणाय साधूना, म्हणजे मी म्हणत नाही की मी साधू आहे, मी जस्ट एक उदाहरण देते. तुम्ही एखादी स्टेप चांगली वागायला सुरुवात करा. आज गीता सेशनला एवढे ग्रुपवरती जॉईन आहे, आज युट्यूबला एवढे आपण व्हिडिओ टाकलेले आहे. किती व्ह्यूज असतात तो तुम्ही मला सांगा? किती व्ह्यूज असतात? मग खाली कमेंट करणारे असतात, कीर्तनकार पैसे घेतात, यांना काही करायला नको. आणि जे करतायत त्यांना तुम्ही किती प्रोत्साहन देता? किती प्रोत्साहन देता? लोक इथे नॉनव्हेजची नळ्या आणि नळ्या तोडत सुटलेले आहेत. इथे लोकांना कोणाला व्हेज आवडत नाही. तुम्ही कुठल्या दुकानासमोर जाऊन उभे असता? तुम्ही बढावा कोणाला देता? तेच वाढतात ना. श्रोते हो, याच टोनवरती मी तुम्हाला सांगेन, माझाच नाही कोणाचाही युट्यूब चॅनल असेल, जो व्यक्ती चांगला काम करतोय ना त्याला प्रोत्साहन द्या. सध्याच्या काळामध्ये धर्म संस्थापना इथेच आहे. सध्याच्या काळामध्ये धर्म अधर्म, ज्या चांगल्या सवयी वाईट सवयी सगळ्या एका गोष्टीतून वाढतायत, ती गोष्ट म्हणजे हे मोबाईल. याच्यामधून सगळं वाढतंय. म्हणून जर काही वाढवायचं असेल तर चांगला धर्म वाढवायचा, चांगला धर्म वाढवायचा. इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतोय अधर्म. अधर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? मागेही आपला विषय झालेला. धर्म म्हणजे काय? एखाद्याने समजा हा मोबाईल विकत घेतला, व्हॉट इज द यूज ऑफ दिस मोबाईल? गणेश दादा, या मोबाईलचा यूज काय असू शकतो? समजा या मोबाईलची किंमत 1,00,000 रुपये आहे, 50,000 आहे. 50,000 या मोबाईलची किंमत. ह्या मोबाईलचा पैसा वसूल कधी होणार? जेव्हा त्याचा मी प्रत्येक फीचर आणि फीचर युटिलाइज करणार, वापरणार, तेव्हा मी हा पैसा वसूल मोबाईल यूज केला असं मी म्हणणार त्याला. बरोबर आहे की नाही? अगदी त्याप्रमाणे हा देह जो आपल्याला दिलेला आहे तो त्याच अनुभवासाठी बनलेला आहे. कुठल्या अनुभवासाठी? गुलाबजामुन गोड असतो, मिरची तिखट असते, असा मस्त तिखट वडापाव, त्यानंतर हिरवी मिरची, आणि नंतर चर्रकन चहाचा तो गोड घोट, याला म्हणतात सुख. याच्या पलीकडे जाऊन कसं कनाद मुनींना कसं कळलं असेल हो अणु कसा असतो? कनाद ऋषींनी जो शोध लावला अणुचा, कसा कळला असेल हो त्यांना अणु कसा असतो? कसं बरं शंकराचार्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टींचा शोध किंवा जे काही आहे ते वाङ्मय लिहून काढलं? कसं वेदव्यासांनी लिहिलं असेल हो? कसं केलं हे सगळं? डोळे बंद करून जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडामध्ये चालले ते शोधण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. केव्हा म्हणणार आपण पैसा वसूल आपण देहाचा यूज केला? ज्या वेळेस आपण आपल्यातल्या पॉसिबिलिटीज, व्हॉट एव्हर द पॉसिबिलिटीज आर देअर, त्या प्रत्येक पॉसिबिलिटीला आपण हात लावतो, तेव्हाच आपण म्हणू की आपण जिंकलो, आपण जन्माला येऊन त्याचं सार्थक केलं. फॉरगेट अबाउट पूजा, विसरून जा. पूजा विसरा, संत विसरा, सगळं विसरा. पण आपल्या देहाचा आपण चांगला उपयोग केला की नाही? जो उपयोग करायचा आहे तो केला की नाही? हे जर आपण केलं तरच त्याला धर्म म्हणणार. तो करण्यासाठी कसं वागावं लागतं, कसं दिसावं लागतं, काय खावं लागतं, त्याला धर्माचरण म्हणणार. धर्म म्हणजे काय? देह ज्यासाठी दिला आहे त्यासाठी तो वापरणं, स्वतः मधले सगळे आयाम उलगडून बघणं, यालाच म्हणतात धर्म. त्याच्यासाठी लागणार काय करणार, कसं आचरण करणार, त्याला म्हणणार धर्माचरण. ते कोण करून दाखवतं? ते साधू करून दाखवतात, ते संत करून दाखवतात. आणि अशा जर साधूला आणि संताला कोणी त्रास द्यायला आलं की भगवंत येतो. म्हणजेच काय? धर्मावरती कुठेही ग्लानी आली की भगवंत येतो. रोज आम्ही मंदिरासमोर उभे राहतो आणि आम्ही घंटी वाजवतो. का वाजवतो घंटी? काय रिझन माहितीये? धर्माला ग्लानी कधी येते?
ताई आम्ही रस्त्याने चाललेलो, एवढं ऊन वरती होतं की ताई मला तर ग्लानी आली, मला तर चक्करच आली. कधी येते चक्कर? उन्हातून चाललो, देह अशक्त झाला, बरोबर आहे ना. मग धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? धर्म चक्कर येऊन पडला का? धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं? श्रोते हो, नीट ऐका बरं का. खूप उथळ घेतलं या श्लोकाला आपण. धर्माला ग्लानी कधी येते? मंदिरासमोर घंटा का वाजवतो माहित नाही, वाजवल्यावरती शेजाऱ्यांना ऐकू जातं म्हणून आम्ही घनघन 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 घंटा वाजवतो. अगरबत्ती का लावतो माहित नाही. टीका का लावतो देवाला? काही काही लोक असे टिके लावतात, असे असे अंगठ्याने असा टीका लावतात. भगवंताला टीका याने लावायचा असतो, या बोटाने लावायचा असतो. तो त्याच बोटाने का लावायचा असतो? मग टीका इथेच का लावायचा असतो? आपण टिकली पण इथेच का लावतो? गाल एवढा मोठा दिलाय ना सुंदर, मग इथे इथे घ्या की लावून, इथे घ्या ना लावून, अशा 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 घ्या ना. कपाळावरती एवढी जागा आहे, इथे एवढी जागा घ्या ना टिक्या लावून. का ना टिकली लावायची तिकडे? टिकली इथेच लावायची. का लावायची? का लावायची? माहिती उत्तर द्यायचं? नाही माहिती. का बरं बांगड्या हातात घालायच्या? आता तर ते रील्स वगैरे आलेत म्हणून थोडंफार तरी जागरूकता आले. का बरं बांगड्या घालायच्या? का बरं कान टोचायचे? का नाक टोचायचं? का टोचायचं? का? You Indians are so naughty, wearing this gold everywhere, gold. का घालायचं गोल्ड? का घालायचं? का आमच्या मंदिरामध्ये कासव असतो, नंदी असतो, गाय असते? का आमच्या मंदिराच्या दारामध्ये असतं? का असतं हे सगळं? जिथे जिथे काच उत्तर न घेता ती विधी केली जाते ना, तिकडे तिकडे धर्माला ग्लानी येते. अगदी साधं आणि सोपं आहे. इथे सगळेजण सुशिक्षित आहात, सगळ्यांना माहित आहे. नीट ऐका. हवं तर कुठेतरी वाक्य कोरून ठेवा. हे जिथे जिथे का करायचंय हे उत्तर न घेता ते आपण गोष्ट करत जातो ना. नागपंचमी आम्ही नाग बनवत जातो, पूजा करत जातो. नागपंचमी का करतो पूजा? का करतो पूजा? आता होळी येईल, का होलिका दहन का करायचं होळीचं? आता मकर संक्रांत झाली, का केली मकर संक्रांत? प्रत्येक गोष्टीचा अर्थ न घेता जी तुम्ही पूजा केली असेल ना, सगळा अधर्म आहे, सगळा अधर्म. धर्म म्हणजे काय? जिथे जिथे आपण गोष्टी का करायच्या या न बघता करत जातो, तिकडे तिकडे अधर्म आणि अंधश्रद्धा वाढत जाते. धर्म म्हणजे काय? या देहाचा पुरेपूर वापर करणं म्हणजेच धर्म आहे. आणि त्यासाठी काय काय करावं लागतं? त्यासाठी धर्माचरण करावं लागतं. धर्माचरण म्हणजे काय? शाकाहारी भोजन खावं. कशासाठी? तुला नॉनव्हेज चघळता येऊ नये किंवा तू ते स्वाद घेऊ नये यासाठी आम्ही नाही बोलत आहे. शाकाहारी भोजनाने तुझं शरीर सात्विक होत राहतं, तुझ्या मनातली स्पंदनं तशी येत राहतात, म्हणून तू बाबा खायचंयस रे. त्या प्रकारचं आचरण करत जाणं म्हणजेच धर्माचरण आहे. आणि ते करून कोण दाखवतं? साधू आणि संत ते करून दाखवतात. आणि काळाच्या ओघामध्ये लोक इतकी स्वार्थी असतात की स्वतःच्या स्वार्थापोटी ते या साधू संतांना त्रास देतात. तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला, प्रत्येक संताला त्रास दिला. हे तर खूप फेमस झाले, हे खूप फेमस संत झाले. पण आता काळाच्या ओघामध्ये एवढे संत होऊन गेले. आमच्या सरलताई बाबर सारख्या मोठ्या मोठ्या साध्वी वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या. श्रोते हो, तुमचा विश्वास नाही बसणार. आज कसले कसले कीर्तनकार एवढे फेमस आहेत, पण त्या सरलताईंना कोणी ओळखतही नव्हतं. ती बाई बिना प्रसिद्धीची होती, इतकी साध्वी, जिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य अध्यात्मासाठी वाहून दिलं. त्यांच्या आयुष्यातला प्रसंग, त्या बाई ज्या वेळेस एकदा कीर्तनाला उभ्या राहतात ना, तेव्हा भर कीर्तनामध्ये पल्लवीताई भर कीर्तनात ताईंना असं म्हणण्यात येतं, वारी चालू आहे, फडावरती ताई कीर्तनाला उभ्या आहेत. ज्या बाईने विवाह नाही केलाय, ज्या बाईने स्वतःची सर्व संपत्ती अध्यात्मासाठी दिली आहे, त्या बाईला लोक म्हणतात तुम्ही कीर्तन करायचं नाही, तू बाई आहेस, तू कीर्तन नाही करायचं. तिला खाली बसवतात. ती बाई त्या अपमानापोटी, तो अपमान होतो त्यासाठी ती बाई कधीच कीर्तनाला उभी राहत नाही. तुम्ही मला सांगा, नुकसान कोणाचं झालं? नुकसान कोणाचं झालं? त्यांनी आयुष्यभर प्रवचन केली, ध्यान केंद्र चालवली, पण नुकसान कोणाचं झालं? संप्रदायाचं झालं. तुमच्या माझ्यासारख्या जे कोणी तृषार्थ होते, चांगलं अध्यात्म ऐकण्यासाठी आतुर होते, त्यांचं आज नुकसान झालं. आजही अनेको साधू ज्यांचं नाव इतिहासाच्या पानांवर नाही, ग्रंथांच्या पानावर नाही, ग्रंथांमध्ये त्यांच्या नोंदी नाहीत, असे अनेको साधू आजही गल्लीबोळांमध्ये आहेत. आपल्याला ते ओळखता आले पाहिजेत. आणि त्यांना जिथे जिथे त्रास होतो ना, आजही भगवंत त्यांच्यासाठी तिथे येतो. जन्मच घ्यावा लागतो, अवतारच घ्यावा लागतो असं नाहीये.
नरसिंहासाठी तो खांब, नरसिंह अवतार झाला, तो खांब फुटला आणि नरसिंह बाहेर आला. भगवंत बाहेर आले नरसिंहाच्या रूपामध्ये. तो इथेच आहे, तो कोणाच्या तरी रूपात येईल, तो कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येईल, निमित्त साधून येईल, पण तो त्या साधूचं रक्षण करेल. त्या वेळेला त्याचं संरक्षण केल्याशिवाय भगवंत कधीच राहू शकत नाही. लक्षात घ्या. कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा असं असेल, त्या काळात त्यावेळी तुमच्या मनातली साधू भावना जागृत झालेली असेल आणि तुम्हाला रडू कोसळलं असेल की देवा मी संकटात अडकले देवा, पण काही दिवसातच तुम्हाला मदत मिळाली असेल, काही दिवसातच मदत मिळाली असेल. हा भाव महत्वाचा, शरीर महत्वाचं नाही, किती वेळाचं आहे हे महत्वाचं नाही, कोणत्या क्षणी मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होतो ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून सात्विक भावनेने केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, कारण त्या सत्य संकल्पाचा दाता कोण असतो? नारायण असतो. स्वतः नारायण संकल्प देणारा आणि संकल्पाची पूर्ती करणारा असतो. लक्षात घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आजच्या या गीता सेशन मधून जास्त काही नाही तरी एवढं लक्षात घ्या, धर्माला ग्लानी कधी येते? ज्या वेळेस आपण गोष्टीचं कारण, त्याच्या मागचं नियोजन प्रयोजन जाणून न घेता अशाच उथळपणे करत जातो, तीच खरी धर्माची ग्लानी आहे. तुम्ही म्हणाल ताई मी न जाणते पण असं हळदी कुंकू लावलं म्हणून काय मोठं बिघडणार आहे? तुमची मुलं बघणार आहेत, तेही तसेच वागणार आहेत, त्यांची मुलं बघणार आहेत, तेही तसेच वागणार आहेत. म्हणून आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. घराघरामध्ये जेव्हा धर्म स्थापित होईल ना, त्यावेळेस घराघरानंतर प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक गाव, प्रत्येक समाज, प्रत्येक राष्ट्र आणि मग जग असं बनत जाणार आहे. आणि जग आपण आपल्यासाठी चांगलं करा, आधी आपल्यासाठी चांगलं करा, व्यवस्थित करा, बाकीचं आपोआप सुधारत जाते. पहिलं शर्टाचं बटन नीट लागलं ना, खालची बरोबर लागतात. पहिलं चुकलं ना की खालचं तुम्ही जन्मभर प्रयत्न करत राहा, कधीच लागणार नाहीयेत. ट्राय करून बघा हवं तर. फक्त पहिलं चुकीचं लावा, कधीच लागणार नाहीयेत. तुम्ही ते शर्ट फाडलं काय, ते सोन्याने मडवलं ना तरी ते लागणार नाहीये कधी. म्हणून पहिलं बघणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलं? आपल्याला निदान संस्कार दिला आहे, तो करायचा आहे. नसेल झालं त्यांच्याने शक्य, त्यांना नसतील कोणी माणसं मिळाली सांगणारी, आपल्याला मिळालेत ना, आपण व्यवस्थित करत जावं. कारण लक्षात घ्या, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्म संस्थापनार्थाने संभवामी युगे युगे. संस्थापना करण्यासाठी तो जन्म घेतोय, गरजेचं नाही बाहेर घेतोय, इथे पण जन्म घेतोय ना, तो इथे पण जन्म घेतोय. मी गॅरंटी देऊन सांगते, इथे बसल्या बसल्या अंतःकरणामध्ये कितीतरी वेळा कृष्ण आला ना, प्रकट झाला ना, घेतला ना जन्म, त्याने घेतला ना जन्म. बाहेर घ्यायचं सोडा, अंतःकरणामध्ये तो जन्म घेतो. आपल्या बुद्धीचे दैवत अन्य नाही दुजे, एक केशीराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं दैवत दुसरं कोणी नाही, फक्त भगवंत आहे. बोलायला विषय फार सुंदर आहे, मोठा आहे. आपण आजच्या गोष्टीकडे येऊया. सगळ्यांनी लक्षात घ्या, धर्म संस्थापना करण्यासाठी भगवंताची आणि कलिकी अवताराची, घोड्यावर बसून येणाऱ्या अवताराची वाट बघू नका. आपणच घोड्यावरती बसा. नाही 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 नाही, सगळं सुधारायचंय. जग जाऊ द्या, मला माझं घर सुधारायचंय, मला माझा समाज सुधारायचाय. माझ्या गावामध्ये सप्ताह नाहीये ना, मी सप्ताहाची सुरुवात करीन, त्यासाठी प्रयत्न करीन. 4 फोन मी जोडेन, इथून सुरुवात करा सुरुवात. तो किती वेळ टिकेल? भगवंताला सांगा की तो चंद्र सूर्य असेपर्यंत टिकवायचा असेल ना, तू टिकव. मला तशी बुद्धी दे, तशी सामुग्री दे. गिव्ह मी रिसोर्सेस सो दॅट आय कॅन कॅरी फॉरवर्ड इट. भगवंताला सांगा, होईल, नक्की होईल. आजच्या गोष्टीकडे आपण वळूया. ऐका बरं का, क्लुप्ती कशी असते? क्लुप्ती, प्रत्येक गोष्टीची क्लुप्ती. एक होता मूर्तिकार आणि तो त्याच्या राजाजींकडे गेला आणि राजाजींना म्हणाला की राजे हो, माझ्यामध्ये अशी कला आहे ना, तुम्ही जसे आहात ना, तसं हुबेहूब मी चित्र काढू शकतो, हुबेहूब. राजा म्हणतो ठीक आहे, कर सुरुवात. तर तो चित्रकार सुंदर चित्र घडवतो किंवा मूर्ती घडवतो, आपण चित्र घडवतो घेऊया. तो सुंदर चित्र घडवतो छानपैकी राजासमोर. आता त्याने असं स्केच वगैरे करून घेतलं, राजाजीचं सगळं आउटर लाईन वगैरे. गेला घरी, पूर्णपणे त्याने व्यवस्थित रंग वगैरे भरले. दुसऱ्या दिवशी आणून जे काही 2 दिवस 3 दिवस लागणार, राजासमोर असं धरलं. राजे हो बघा, तुमचं चित्र काढलंय मी. राजाजी म्हणतात नाही 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 नाही, हे ठीक नाहीये, थोडंसं इथे नाक असं वाकडं झालंय, थोडंसं डोळे हे झालेत, नाही नाही नाही, हे काय बरोबर नाही. मग त्याला मूर्तिकाराला चॅलेंजिंग वाटतं ना, ते एखाद्याला कलेला आपण साथ घालायची आणि कलेला चॅलेंज द्यायचं की तू नाही नीट काढलेस, तर आपल्यापेक्षा त्या कलाकाराला जास्त वाईट वाटतं. तो पुन्हा चेतवून उठतो की नाही नाही, मी पुन्हा एकदा तुमचं चित्र काढेन.
तो पुन्हा जातो, पुन्हा तो राजाजींची आउटर लाईन काढतो, आज तिथेच बसतो दरबार होईपर्यंत आणि तिथेच बसून रंग वगैरे भरण्याचं काम करतो. दरबार होईपर्यंत पहिला दिवस दुसरा दिवस छानपैकी तिथे बसून चित्र रेखाटतो. पुन्हा तिसऱ्या दिवशी राजाजींसमोर चित्र धरतो. राजाजी बघा आता तुमचं चित्र कसं काढलंय. तरीही राजाला पसंत येत नाही. राजा म्हणतात नाही, साधलंच नाहीये. पुन्हा पुन्हा तिसरा अटेम्प्ट करतो, त्याला काही सुचतच नाही. तिसऱ्या अटेम्प्टला पण तसंच, राजांना काही चित्र आवडेनाच झाले. चौथा अटेम्प्ट होतो, राजाजींना चित्र आवडेनाच झाले. शेवटी तो थकतो आणि हे सगळं बघत असतात ते म्हणजे गुरु. कोण असतात? राजगुरु. त्या जे राज दरबारातले गुरुदेव असतात ते सगळं बघत असतात. त्यांना त्याची दया येते. एक दिवस काय करतात ते, तो चित्र काढून घेऊन गेल्यानंतर ते गुरुदेव त्याच्या बरोबर जातात आणि त्याला म्हणतात की एक क्लुप्ती मी तुला सांगतो. तो म्हणतो काय? ते त्याला असे दोन ना हे देतात. काय देतात? अशा फरशा देतात, दोन फरशा अशा, एक फरशी दुसरी फरशी आणि दोन अशा फरशा देतात आणि ते म्हणतात पुढचे 2 महिने तू राजाजीला तोंड दाखवू नकोस. तो म्हणतो मग मी काय करायचं? चित्र कसं काढायचं? मी कसं करायचं? तो म्हणतो तू पुढचे 2 महिने राजाजीला चित्र दाखवू नकोस. तू काय कर, ही फरशी आणि ही दुसरी फरशी, ह्या 2 फरशा फक्त तू एकमेकांवर घासत बस. किती महिने? 2 महिने. काय करायचं? 2 फरशा फक्त एकमेकांवर घासत बसायच्या. त्याला काहीच कळेना. पण आपल्या साम्राज्याचे गुरु, या राजवाड्याचे गुरु, राजाजींचे गुरु आपल्याला सांगतायत, मग ते केलंच पाहिजे. मग तो काय करतो? दुसऱ्या दिवशी तो राजदरबारात येतच नाही चित्रकार. तो काय करायचा? सकाळी उठला की त्या 2 फरशा फक्त एकमेकांवर घासत बसायचा. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस, 10 दिवस, 15 दिवस, तो फक्त त्या 2, सकाळी उठला, काम उरकलं, स्वतःची सगळ्या प्रातःविधी झाल्या की 2 फरशा फक्त घासत बसायच्या. आणि 2 महिन्यानंतर ते गुरुदेव त्याला बोलावून पाठवतात की आता चित्रकारा तू त्या 2 फरशा घेऊन ये दरबारामध्ये. तो चित्रकार त्या 2ही फरशा अशा घेतो आणि घासतच येत असतो दरबारामध्ये, घासतच येत असतो. आता गुरुदेव म्हणतात आता काय कर, फक्त अशा फरशा झाड आणि राजाजींना दाखव. आता तो काय करतो? अशा त्या 2 फरशा अशा फक्त झाडतो आणि तो ती फरशी अशी राजाजींना दाखवतो. काय झालं असेल हो? काय झालं असेल? आता राजाजी खूप खुश होतात. ते म्हणतात कोण भेटलेलं तुला? तो म्हणतो मला गुरुदेव भेटलेले. राजाजी म्हणले गुरुदेव भेटल्याशिवाय हे शक्यच नाही. त्या 2 फरशा 2 महिने एकमेकांवर घासून त्यांचा जो सरफेस असतो, तो पृष्ठभाग असतो, तो इतका पारदर्शी झालेला असतो, तो आरशासारखा झालेला असतो आणि तो फक्त फरशा असा करतो आणि राजाजींना दाखवतो. राजाजी खुश होतात आणि त्याला सुवर्ण मुद्रा देतात. श्रोते हो, जी गोष्ट आपल्याने साध्य नाहीये ती गोष्ट गुरुजन, संतजन, साधुजन आपल्याला करण्यासाठी जेव्हा सांगतात ना, तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ आपल्याला कळत नाही. नुसत्या घासत राहा. त्याच्याने होणार काय आहे? एक दिवस त्या उलगडून बघितल्यावरती स्वतःचं स्वरूप आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहे. स्वतःचं स्वरूप. रोज नाम घेत राहा. करायला सुरुवात तरी करा. हळूहळू येऊन जाईल तुमच्या मनामध्ये, समजून जाईल मनामध्ये क्लुप्ती. गुरुविन अनुभव कैसा कळेल आपल्याला? गुरुविन अनुभव कळणार नाही. नाम घेत राहा. एक दिवस वायचं उत्तर तुला मिळेल. आणि मी एक सांगू, असं कधीच नाही म्हणायचं की आता हे सांगितलंय ना मी हे करत जाईन. लोक म्हणतात श्रद्धा आहे म्हणजे मी करत जाईन. बुद्धी बंद नाही करायची. बुद्धीने नेहमी विचार करत राहायचं. नाम घेतल्याने आज मला काय वाटलं, आज मी गुरुदेव रानडे यांचं ठरलेलं होतं की एवढा तास मी नाव घेणारच, एवढ्या दिवसाचा एवढा तास. आपण काय म्हणतो, मी 10 माळा जपीन, मी 108 माळा जपीन वगैरे, असं आपलं ठरलेलं असतं. तसं नका ठरवू. 10 मिनिटं नाम घ्या. आणि ते कसं घ्या? जसं मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं, आपल्या बाजूला जो बसलाय ना त्याला नाही ऐकू जाणार, फक्त आपल्याला ऐकू जाईल. आपण जेव्हा सुरुवात करतो ना त्यावेळेस लहान मुलाला ती बर्गेपाटी गिरवताना त्याला वाटत नाही काय एवढी मोठी गोष्ट. बर्गेपाटी माहिती असेल ना? बर्गेपाटी
ते अक्षरं कोरलेली असतात, ए बी आ ई. काही दिवसांनंतर अक्षर इतकं सुंदर व्हायला लागतं, अगदी त्याप्रमाणे नाम घेत चला घेत चला घेत चला. मग एक दिवस आपल्यालाही वाटतं, सासो की माला पे सिमरू में पी का नाम. कसं कसं आलं ते मनामध्ये आत्ता मला कळतंय, श्वासांवरती चालू आहे. हा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग आपल्याला मीरा कळायला लागते की का मीरा अशी म्हटली होती की सासो की माला पे. मग का मीरा म्हणायला लागली की विषाचा प्याला सुद्धा तिच्यासाठी अमृताचा झाला. का झाला विषाचा प्याला अमृताचा? अरे हा संसार हा विषापेक्षा कमी आहे का? विषापेक्षा कमी आहे का? रोज सकाळी घड्याळाच्या काट्यावरती उठायचं, पुन्हा किचन, ऑफिसला जायचं, घरी यायचं, मुलाबाळांचं करायचं, पुन्हा किचन, सतत किचन, साफसफाई, पैसा पैसा पैसा. काय आहे हा? बाहेर इंद्रियांनी नुसतं दौडत जायचं. वीकेंड, एका वीकेंडसाठी, तो पण शनिवार अर्धा दिवस असतो, काहींना अल्टरनेट सॅटर्डे सुट्टी, त्या एका शनिवार रविवारासाठी ओ लोक अक्षरशः सोमवार ते शुक्रवार कुत्र्यासारखे, तो जो गाड्याला झुंपलेला बैल असतो ना, राटाला झुंपलेला, तसे ते लोक पळत असतो. आपण पळत असतो. का? काही हजारांसाठी. बघा ना, थोडा विचार करून बघा. आणि लोक म्हणतात हे आयुष्य सुंदर आहे. कोणासाठी? ज्याला गोंदवलेकर महाराज मिळाले, ज्याला स्वामी माधवनाथ मिळाले, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आलाय ना, त्याच्यासाठी सुंदर आहे. बाकी सगळ्यांसाठी हे फक्त रहाट गाडगे, बाकी काहीही नाही. फक्त जाणीव कधी होते? मुलं झाल्यावरती जाणीव होते. तोपर्यंत आयुष्य खूप सुंदर असतं. एकदा का मुलं झाली की मग कळायला लागतं, अरे स्वतःसाठी साधं केसांना फणी लावायला वेळ नाहीये. तोपर्यंत आयुष्य सुरळीत असतं. म्हणून तर मी म्हणते ना की भगवंताची प्राप्ती कोणाला सहज शक्य आहे? जो संसारात आहे ना त्याला सहज शक्य आहे. पाणी आनंद कोणाला जास्त देईल? जो खूप तहानलेला आहे ना, त्याला पाण्याचा एक घोट सुद्धा अमृताच्या पलीकडचा लागेल. म्हणून या संसारात जेव्हा राहतो ना आपण, तेव्हा आपली तहान अशी द्विगुणित झालेली असते, शतपटींनी वाढलेली असते. मग भगवंताचं एक नाम मनापासून निघालेलं रामकृष्ण हरी, मनापासून त्या नीलमताई येऊन काहीतरी बडबडतात आठवड्याला, पण त्या सुद्धा गोड वाटायला लागतात. का? कारण आम्ही तहानलेलोच तेवढे असतो, तेव्हाच गोड वाटतं. पाण्यामध्ये गोडी आहे का? आहे ना, पण आपली तहान मोठी असेल तेवढी ती गोडी जास्त आहे. म्हणून श्रोते हो, आपले गुरुजन असतील, आपले संतजन असतील, ते सांगतात ते ऐका, त्याचा मागोवा घ्या. एक दिवस नक्कीच फरशा बाजूला होतील आणि आपल्याला आपला आरसा दिसेल, आपल्याला आपलं स्वरूप नक्कीच त्याच्यामध्ये दिसेल. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी अर्पण करते. आणि कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी अनम्यूट व्हा आणि प्लीज बोला. येस, कोणाला काही बोलायचंय? आजचा विषय खूप छान होता ताई, खूपच सुंदर होता. आणि गीताच इतकी सुंदर आहे, शब्दामध्ये असं रस भरलेला आहे, ज्ञान भरलेलं आहे. आणि वाचून बघा नंतर श्लोक सगळ्यांनी. 4 श्लोक आजचे खूप सोपे आहेत, वाचून बघा. निदान एवढा तरी नियम आपण करूया ना की आपण सेशन झाल्यावर तेवढे 4 श्लोक छानपैकी वाचून काढायचे. एवढा तरी नियम करूया आपण. आणि माऊली, ज्ञानेश्वर माऊली आपल्या सगळ्यांना असंच पथदर्शन करत राहो. आणि जिथे जिथे अन्याय दिसतोय ना, तिथे निदान आपण माईक घेऊन बोलायला नाही ना गेलो तरी आपण ते करायला नको. निदान आपण ते नको वागायला. आपल्याला कळतंय ना की हे घाण आहे, ते आपण वागायला नको, त्याचं आचरण आपण नको करायला. उदाहरणार्थ खूप ठिकाणी ना विविध प्राण्यांचे बळी दिले जातात. याचा बळी, त्याचा बळी, असं बरंच काही काही घाणेरड्या प्रथा असतात. दुसऱ्यांसाठी नाही, आपण दुसऱ्यांना रोखू शकत नाही, आपण नको करूया निदान. आणि असं कधी घाबरू नका, काय होईल काही नाही. ज्याच्या जाको राके साईया मार सके ना कोई. ज्याला भगवंत तारण करताय ना, त्याने कधीच घाबरायची गरज नाहीये. मरण आलं, संकट आलं तर काय होईल? किती संकट येईल? जीवच जाईल ना, एक दिवस जाणारच आहे. वाईट कर्म करून जगण्यापेक्षा चांगलं कर्म करून तिथेच मेलेलं बरं. बरोबर आहे ना? एक दिवस जाणारच आहे ना जीव. मग आपल्या मुलाबाळांसमोर आपण कमकुवत घाणेरडं जगण्यापेक्षा, तत्वहीन जगण्यापेक्षा, तत्वाला धरून त्या क्षणी मेलेलं बरं. निदान मुलाबाळांना लोक सांगतील तरी की तुझी आई, तुझे बाप चांगल्या गोष्टीसाठी मेले, चांगल्या गोष्टीसाठी मरूया.
म्हणजे मरण असं येत नसतं म्हणा, चांगल्या गोष्टीसाठी मरायला सुद्धा तसं प्रारब्ध लागतं, तेवढं भाग्य लागतं. तेव्हाच कुठे भगतसिंग होतात ना. भगतसिंग चांगल्या कारणासाठी गेले का, तेवढं त्यांचं प्रारब्ध होतं. दुसरा कुठला नाही बरं उभा राहिला कोणी. चांगल्या कारणासाठी मरायला सुद्धा बुद्धी लागते आणि पुण्य लागतं हो. सो सगळ्यांचे मनापासून हा, संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या ना, चांगल्या गोष्टींसाठी मरायला. नक्की नक्की नक्की. मी एका कीर्तनामध्ये सांगितलेलं पण आहे, पण माहित नाही तुम्ही ती ऐकली की नाही. त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण जे आयुष्य आहे, त्यांनी केवढे ग्रंथ रचना केली. ते आत्ताचा जो चित्रपट आला आहे छावा नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी ती ग्रंथरचना वगैरे सांगितली नाही, पण त्या व्यक्तीने संस्कृत भाषेमध्ये ग्रंथरचना केली होती. संस्कृत भाषेमध्ये. म्हणजे ना, मी सांगू का, लोकांना असं वाटतं की भगवंत आम्हाला का नाही निवडत चांगल्या कामासाठी. साधं जॉबला आपली निवड व्हावी यासाठी आपल्याकडे डिग्री लागते, आपल्याकडे कॅलिबर लागतं, आपल्याकडे कॉम्पिटन्सी लागते. साधं जॉबवरती नियुक्ती व्हावी यासाठी. तर भगवंत त्याच्या कार्यासाठी तुम्हाला निवडणार आहेत. मग आपलं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. संभाजी राजांना आज धर्मरक्षक म्हणतात. जिथे जिथे धर्माचं नाव येतं तिथे तिथे राजांचं नाव येतं, छत्रपतींचं नाव येतं. का नाव येतं? भगवंताने त्यांना मरणही तसं दिलं, त्यांची निवड भगवंताने केली आहे. आजही काळाच्या ओघात नुसतं त्यांचं नाव जरी घेतलं ना, तरी धर्म समजावून सांगण्याची गरज नाही लागत. नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी धर्म मनामध्ये एक्सप्लेन होतो. बघा ना कसं जगणं, जे आपण बोललो तेच ना, जगावं कसं जगावं या शरीराचा पुरेपूर उपयोग व्हावा. आणि सावरकर, वीर सावरकर एक सुंदर वाक्य वापरतात बरं का. देशासाठी जिथे जिथे झटायला मिळेल ना, श्रोते हो भाविक हो, जो जो गीता वाचतो ना त्याने देशासाठी झटावं. वीर सावरकर म्हणतात की देवाकडे जाताना आधी देशमध्ये लागतो. देवाकडे जाताना आधी देशमध्ये लागतो. आधी देशासाठी कार्य करा, आधी समाजासाठी कार्य करा. आपण केव्हा त्या नृसिंहासारखे उभे राहू, ज्या वेळेस आपण आपलं आचरण शुद्ध ठेवू, ज्या वेळेस आपली नीतिमत्ता शुद्ध असेल, आचरण शुद्ध असेल, आणि नको त्या गोष्टींच्या मोहामध्ये न पडता आपण कटिबद्धतेने तत्वानुसार चालू ना, त्याच वेळेस आपल्यामधून तो नरसिंह अवतार घेईल. एवढं लक्षात ठेवा. बुधभूषण नावाचा ग्रंथ, थँक्यू सो मच पल्लवी ताई. बुधभूषण नावाचा ग्रंथ, आत्ता ते मला आठवलं नाही. बुधभूषण, धन्यवाद. बुधभूषण नावाचा ग्रंथ, अनेको ग्रंथांची रचना त्यांनी करून ठेवली. आणि लक्षात घ्या, गॉड एक सांगते मी तुम्हाला सोप्या भाषेत, देवाने आपल्याला चांगलं कामासाठी निवडणं, योग्य कामासाठी निमित्त होणं, याशिवाय दुसरं जन्माचं सार्थक असू शकत नाही. आणि जर चांगल्या कामासाठी निमित्त व्हायचं असेल तर आपण आधी चांगलं बनलं पाहिजे. तो चेहरा बघत नाही, तो रंग बघत नाही, तो रूप बघत नाही, तो तुमचं अंतःकरण आणि तुमच्यातली शक्ती बघतो. महिलांमध्ये शक्ती असली पाहिजे, महिलांनी सुद्धा जिमला गेलं पाहिजे, महिलांनी सुद्धा ताकद कमावली पाहिजे. वी शुड हॅव अ मसल पॉवर, वी शुड ईट प्रोटीन, वी शुड हॅव मसल पॉवर, वी शुड टॉक विथ द स्ट्रेंथ. आणि आपण या समाजामध्ये उभं राहिलं पाहिजे. नुसतं पुरुषांच्या विरुद्ध नाही, नाहीतर मी नवऱ्याला ओरडले आणि मी माझं स्त्रीत्व गाजवलं, काही गरजेचं नाहीये. ते काही गरजेचं नाहीये. स्त्रीत्व नाहीतर मी केस कापली आणि मी कशी पुरुषांसारखे दाखवलं, गरजेचं नाहीये. जर आपण स्त्री आहोत ना, तर स्त्रीत्वाची ताकद घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण मस्क्युलर बॉडी घेऊन आपण या समाजाला फेस केलं पाहिजे. खूप सुंदर सुंदर महिलांना मी भेटते. जितक्या महिला सुशिक्षित होत राहतात ना, स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, शॉर्ट स्कर्ट घालून बुलेटवरती बसणं म्हणजे स्वातंत्र्य नसतं. म्हणजे स्वातंत्र्य नसतं. या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी काहीतरी करता येणं आणि त्यासाठी सगळी बंधनं झुगारून देणं, याला स्वातंत्र्य म्हणतात. स्वातंत्र्य दिले ते कुठे युटिलाइज करायचं हे कळलं पाहिजे. आपण त्यासाठी आपण चाणाक्ष, चतुर आणि बुद्धिवंत असलो पाहिजे. तो विषय एक वेगळा येतो, त्याच्यावरती आपण परत कधीतरी बोलू. आता महिला दिन येतोय, त्यावेळेस काहीतरी बोलूया. पण सगळ्यांचे आभार मनापासून. आपण सगळे सेशनला आला तिथे आणि खूप खूप धन्यवाद. कोणाला जर काही लिहायचं असेल तर लिहित चला ग्रुपवरती. आपला युट्यूबचे बघा, युट्यूबला सबस्क्राईब करा. काय सांगू आता मी, ते वाक्य जरा मला कसं तरी वाटतं, कसं नुसतं होतं ते वाक्य बोलल्यावरती. पण तरी पण जा, युट्यूब बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण धर्म वाढवत जाऊया.
आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानते. झालेली सेवा भगवंता चरणी समर्पित करते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सोमवारी. धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा